नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी ज्यावेळेस कालवड संगोपन करावे असे पशुपालकांना सांगतो त्यावेळेस बऱ्यापैकी पशुपालकांचा एक कॉमन प्रश्न असतो की कालवड संगोपनावर आपण जेवढा खर्च आपला होतो त्या मानाने ती कालवड विल्यानंतर आपल्याला दुधाचे उत्पादन देत नाही किंवा दूध देत नाही. त्यामुळे कालवड संगोपन करून परवडत नाही असे त्यांचे म्हणणे असते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये कालवड संगोपन करून कशामुळे परवडत नाही, त्याचे कारण काय, याची तुम्हाला अत्यंत प्रॅक्टिकल माहिती सांगणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा चॅनल पहिली वेळेस बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका, कारण ऑल हे बटन जर दाबले तर पुढचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील. मित्रांनो, कालवड संगोपन न परवडण्याचे सर्वात मेन कारण हे असते की ती कालवड वेल्यानंतर आपल्याला दूध खूपच कमी देत असते. आणि आपण काय केलेले असते की तिच्या जन्मापासून अगदी प्रॉपर पद्धतीने वेळच्या वेळी तिचे डिवॉर्मिंग केलेले असते, योग्य प्रमाणात तिला खुराक दिलेला असतो किंवा पशु खाद्य दिलेले असते, तिची वाढ झपाट्याने व्हावी म्हणून चांगल्या क्वालिटीचे आपण मिनरल वापरलेले असते आणि इतरसुद्धा गोष्टीवर आपण खर्च केलेला असतो, जसं की एखादं टॉनिक वगैरे. मग या सर्व खर्चाच्या बदल्यात आपल्याला चांगली दूध देणारी गाय आपल्याला मिळू शकते असे आपल्याला वाटते. पण आपली कालवड का कमी दूध देते याच्याकडे आपण गांभीर्याने बघत नाही. तर मित्रांनो, कालवड ही कोणती सांभाळावी हे सुद्धा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. हे बघा, कालवड संगोपन केल्याशिवाय आपला गोठा किंवा आपला दुग्ध व्यवसाय वाढणार नाही, ही गोष्ट खरी आहे. पण कालवड सांभाळण्याचं एक सायंटिफिक कारण आपल्याकडे असले पाहिजे. तर सायंटिफिक कारण जर तुम्हाला माहीत नसेल तर ती कालवड आपण सांभाळू नये. आता सायंटिफिक कारण म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याच्यामधील पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही जी कालवड सांभाळणार आहात ती कोणत्या सेमेनची आहे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की ती जी कालवड आहे तिच्या आईचे रेकॉर्ड कसे आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आता या दोन गोष्टी तुम्हाला माहीत असणे का आवश्यक आहे ते तुम्हाला सांगतो. कारण तुमची गाय ही खूप जास्त दूध देते आणि तिची कालवड आहे म्हणून आपण तिला सांभाळतो आणि तीसुद्धा आपले चांगले दूध देईल असा आपला समज असतो. पण तसे होत नाही. कारण का, तर तिला भरवलेले जे सेमन असते ते चांगल्या रेकॉर्डेबल बुलचे नसते. त्यामुळे होणारी जी कालवड आहे ती दूध कमीच देते, कारण आपल्याला त्या सेमेनची हिस्ट्री माहीत नसते. म्हणून आपल्या चांगल्या दूध देणाऱ्या गाईला चांगले रेकॉर्डेबल व आपल्या भागामध्ये त्या सेमेनच्या कालवडी या चांगल्या परफॉर्मन्स करत आहेत असे आपल्याला अनुभवण्यास आलेले असेल, आपल्या बघण्यात आलेले असेल, तेच सेमेन आपल्या गाईला वापरावे. आता ज्यांनी कालवड संगोपन एखाद्याने कालवड संगोपन केले आणि त्या सांभाळलेल्या कालवडीने दूध जर कमी दिले तर त्याचे दुसरे कारण हे असू शकते की त्यांनी सेमेन तर चांगल्या रेकॉर्डेबल बुलचे वापरलेले असते, पण ज्या गाईला हे सेमेन सोडलेले असते ती गाय खूपच कमी दूध देणारी आणि लवकर आटणारी अशा प्रकारची असते आणि तिचे गुण त्या कालवडीमध्ये उतरतात आणि कालवड वेल्यानंतर खूपच कमी दूध देते. आणि आपण म्हणतो की कालवड तर चांगल्या इम्पोर्टेड सेमेनचे आहे तरी पण दूध खूप कमी देत आहे. याचे मेन कारण आपल्याला लवकर लक्षात येत नाही. मित्रांनो, कालवड संगोपन करत असताना आपण हे बघणे आवश्यक आहे की ती कालवड कोणत्या बुलच्या सेमेनची आहे. त्याचबरोबर त्या कालवडीची आई ही किती दूध देते, पहिल्या वेताला तिने किती दूध दिले, किती दिवस कंटिन्यू दूध दिले, का जास्त कमी दिवस दूध दिले, का ती लवकरच दुधाला कमी आली, या सर्व गोष्टीचा अभ्यास करावा. आणि या दोन्ही गोष्टी एकदम परफेक्ट असतील तरच त्या कालवडीच्या संगोपनावर आपण एकदम ताकदीने खर्च करावा. मग बघा, ती कालवड पहिल्याच वेताला तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगला परफॉर्मन्स नक्कीच करेल. कारण दुग्ध व्यवसायामधील खरा बॅलन्स हा कालवडीच असतात, तेच मेन आपले प्रॉफिट असते. त्यामुळे कालवड संगोपन करताना या गोष्टी तपासून बघणे आपल्या फायद्याचे ठरते. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली
कमेंट करून नक्कीच सांगा. काय शंका असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.